तर धरणं देखील पूर्णतः भरलेली आहेत। तर त्या संदर्भातल्या बातम्या आपण पाहूया। गोदावरी नदीवरील विष्णुपुरी धरण 100% भरलं। नांदेडमधील इतर छोटी मोठी धरणं सुद्धा ओव्हरफ्लो। नांदेडमध्ये पूरस्थिती। बुलढाणा जिल्ह्यामधील वान नदीला पूर, शेकडो एकर जमीन पाण्याखाली, पिकाचं मोठं नुकसान। धुळे जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी दरम्यान अनेर धरणाचे 10 दरवाजे 1 मीटरनं उघडले। 15,880 क्युसेक पाण्याचा नदीपात्रामध्ये विसर्ग। नांदेड जिल्ह्यातील लिंबोटी धरणाचे 12 दरवाजे उघडले। मनार नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। मनार नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस, वारंगा नदीला पूर आल्यामुळे 4 गावांचा संपर्कही तुटला। गावांचा संपर्क तुटल्यामुळे ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या सणावर विरजण। वाशिममध्ये 2 दिवसापासून मुसळधार पाऊस, महादेव मंदिराजवळील धबधबा पुन्हा प्रवाहित। धबधबा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। वेरूळ लेणीमधील धबधब्याला रौद्ररूप, सीतान्हाणी धबधब्याचं विहंगम असं दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। नांदेडमधील पैनगंगा नदीला महापूर, 3 महिन्यानंतर सहस्त्रकुंड धबधब्याचं रौद्ररूप समोर, 3ही धारा प्रवाहित। आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यामध्ये पावसामुळे अनेक नद्यांना पूर, 126 रेल्वे गाड्या रद्द। एनडीआरएफची टीम 25 पथकं या ठिकाणी तैनात। गुजरातमध्ये सुद्धा पावसामुळे जनजीवन विस्कळीत।